आता बाय लावायला 300 रुपये हजेरी मागते. बर. तिला 1 गुंठा लावणं होत नाही. होत नाही. मग एकराला जर 10 आणि 20 आणि 25 बाया गेल्या 25 त्रिक 75 7,500 रुपये नुसता रोजगार गेला. बरोबर. ब्याची पिशवी 2018 करते. तुमचं लग्न कधी झाले काका? आमचं 87 ला. 87 ला. तुम्हाला शेतकरी म्हणून दिलते काय नोकरी होती त्यावेळी? नाही, मला कोण बघायला सुद्धा आलं नाही. ते फक्त पाहुणं पहिलं होतं त्याच्या हिशोबाने निस्ती तिथं मुलगी करूया म्हणते. ती म्हणली का ते गपचूप मला दिली. काय सुद्धा त्याने अडचण नाही. काय पसंती नापसंती काय सुद्धा नाही. काय? फवार सुद्धा लागते. बर. फवारती आहे सऱ्यात मी गाय आणली होती एकदा 1500 रुपयाला. 1500ला? 1500 रुपयाला जर्शी गाय खटकन नेत होती. हे बाबा मी नेतो म्हणलं. ती म्हणला माझी एक रेड आहे म्हणलं. मी बाबा वाण्याचा माणूस आहे म्हणलं. मेलं तर बोकाड म्हणेन बांधात पुरीन म्हणलं. पण मला मी गाय नेणार आहे म्हणलं. मला गाय पटली. मी सांभाळली गाय. मी 15,000 रुपयाला गाय विकली 3 महिन्यात. काय सांगताय? हो. 1500ची गाय 15,000 रुपयाला विकली. मला देऊन द्यावानं वाईट काय बोलायचं. म्हणजे गाब राहिली काय परत? गाबच होती हो. तिला अनावातून गळी होती. मी मशीवरच खरं कमवले जास्त. बर बर. 7 म्हणजे खटकाचा माल मी घेणार. बर. आणि त्याला सांभाळणार. त्या मसराशाने सुद्धा माझ्यात गाब राहून मला दोवा दिलेला आहे. म्हणजे माझी वागणूक असली, आमचं कर्तुक चांगले असल्यामुळं मला कुठलं फेल गेलं नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. मरायला लागल्यासारखं मगच पीक कोणच काढत नव्हतं. बर. एवढी मी मका करत होतो. आता ही फवारणं ही ब्याच्या पिशव्या 1200 आपलं 2200 आणि फवारणं ह्या मकाला 2दा फवारणी करायला लागते. आता ह्याच्या मकाला कधी फवारणी सुद्धा नव्हती. बर. मी कधी महागंदी केली बी. मी शाळा मास्तर आहे त्याला 80,000 पगार आणि एक इंजिनियर आहे त्याला 1.25 लाख पगार. हे तुम्ही ठरवत आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे महिन्याला त्याचं ठरलेलं असते. ठरलेलं. तसं शेतकऱ्याला बाबा मकाला एक एवढा दर, ऊसाला एक एवढा दर, कांद्याला एक आम्ही 5-10 हजार मागत नाही हो. आम्हाला शेतीला खर्च जाऊन एक घर खर्च बागून एक 25% शिल्लक राहील तर बाद झालं. बरोबर. त्याची लोक काय करते माहिती आहे? कसलं तर रानसाला रोटरायचं आणि पेरायचं न आलं मग त्याच्यात काय ते वापरते बी नाही येत नाही. पुन्हा काय मग शेती परवडत नाही. आपण शेतीला कष्ट करत नाही, खर्च करत नाही, शेती परवडत नाही. ती जर शेती नांगरून व्यवस्थित फनवून पाळी घालून जर बैलाच्या खंड चांगलं पेरलं तरी उत्पन्न शेती काळी आई ही देणार आहे. त्यानं जर आपल्याला देना नुकसान भरपाई देऊ नये, काय देऊ नये, सरस मालाला चांगला भाव योग्य द्यावं. मका आता 3,000च्या आत सुद्धा परवडत नाही देणं. नाही अहो ब्याची पिशवी 2200 रुपये झाली. मग ते निस्ती पिशवी मग त्याचा काढूच तर खर्च शेतकऱ्याला करायचं. कसं असते मग नेमकं काय असते? मग आता पिशवी घ्यायची. कोण पेरत? कोण? शेतातलंच पाणी ना. बरोबर. शेतातला आंबा आहे, चिक्कू आहे, कांदा आहे, वांगा आहे, शेंगा आहे, मिरची आहे, ऊस आहे, ज्वारी आहे, गहू आहे. ही जे तुम्ही धान लागतंय ते सगळं शेतकरीच आहे. शेती पिकवल्याशिवाय त्याला मिळत नाही तरच तुम्ही खाता. नाही तर कुठलं खाणार? बरोबर. लाख 1.25 लाखाचा कांदा झाला. मग या वर्षी जरा एकरभर केला तर जास्त पैसे होईल म्हणून केला. पण आता निसर्गानं कोपलं त्याच्याला इलाज नाही. आपण काय करणार? बरोबर. ह्याच्या आधी काका तुमचा काय जाणवत कधी पाऊस पडला होता एवढा? नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण एक आगळा वेगळा विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बरेच शेतकरी बघितले असतील की ज्यांनी विशेषतः एवढं उत्पन्न काढलं, अशा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने शेती केलेली आहे. पण आज एक आगळी वेगळी शेतीविषयक माहिती आणि शेतीवरून कशा पद्धतीनं सुधारणा केलेली आहे ह्या संदर्भात आपण माहिती घेणार आहे. मग त्या ठिकाणी त्यांची पाईपलाईन असेल, घर असेल, शेती घेण्यापासून ते अगदी कष्टातून त्यांनी कशी उभारणी केली हे आपण आता थोडक्यात माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच आपल्याला घर बसल्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगोल्याचा बाजार देखील कव्हर करत असतो. शेतकरी मित्रांनो, सांगोल्यामध्ये पशूंचे बाजार कव्हर करत असतो. त्याच्यामध्ये गायचा बाजार असेल, खिलार गाय, म्हैस बाजार, बैल बाजार, एचएफ जर्सी गायींचा बाजार असेल, शेळी मेंढी बाजार, कालवडींचा बाजार, असे संपूर्ण पशूंचे बाजार कव्हर करत असतो. तसेच शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांच्या संपूर्ण यशोगाथा मुलाखती देखील कार्यक्रम घेतो. त्याच्यामधून त्यांनी शेतीमधून कशा पद्धतीने उत्पन्न काढलेलं आहे, कशा पद्धतीने शेती संगोपन केले, असं संपूर्ण माहिती आपण घेत असतो. तर चॅनलवर जर कोण नवीन असेल तर कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? मी मारुती काशीनाथ पावले, राहणार धरमगाव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. बरं काका, मला सांगा तुमच्याकडे आता शेती किती आहे? शेती आपली 9 एकर आहे. 9 एकर. काय काय आहे यामध्ये? ऊस आहे, शेंगा आहे, कांदा आहे. बरं. आता ऊस, शेंगा आणि कांदा हे तुम्ही म्हणजे प्रत्येक वर्षी घेताय का ह्याच वर्षी? नाही, तसं कसं आहे, आपल्याला जी परवडेल ती धान करत राहायचं. जी उत्पन्नाची बाजू बरी वाटते ती करत राहायचं ना, उत्पन्न घेत बसायचं. शेंगा किती आहे तुमच्या आता? शेंगा आता एक 1.25 एकर आहे. 1.25 एकर.
कसं उत्पन्न निघतं शेंगाचं, कसं असतं? ती आपण पहिल्यांदा लावलेली आहे. बरं बरं. लोकांचं ऐकून हम्म, युट्यूबवर असं बघून हम्म, हम्म. मी दुसऱ्याचं आता कोल्हापूरनं बी आणली ती बरं बरं. 280 रुपयाला किलो. किलो. हा हा, हा. आणि ती ऊसात एक दोन बगली हम्म. अशी लावली. लावली. बरं. मग लोकांचं उत्पन्न ऐकले भरमसाठ. आता आपल्यात कसं होती हे आपण पहिल्यांदा करावं. पहिल्यांदा करा. तरी तुमची काय अपेक्षा आहे, किती उत्पन्न निघायला पाहिजे? काय एकरी मग आता ऊसात असल्यामुळे आपल्याला एक 5-50 पोती निघाल ठीकच आहे म्हणायचं. काय ठीक आहे, इकरी 50 ठिकी निघायला पाहिजे. बर. आणि ऊस आणि ऊसामध्ये आंतरपीक घेतली जाणार, ही तुम्ही शेंगा लावली त्या ह्याच्यावर ऊसाला काही फरक पडणार का? काय नाही, थोड्या दिवसात पीक 90 दिवसात पीक निघतं नाही. निघते का? बरं. आणि ही येलो होत नाही, उच्च जात नाही. हम्म, ही जास्तीत जास्त फूट 6 फुटावर वाढत नसते. म्हणजे ऊसामध्ये आंतरपीक शेंगा घेतल्यानं काय ऊसाला फार फरक पडत नाही? काय फरक पडत नाही. बर. आता आपल्या भागामध्ये इकरी कसं टनेज पडते? कसं आहे माहिती आहे का, जे ते शेती सांभाळण्यावर नाही. बर. हा. मग 80 पडते, 75 पडते, 50 बी पडते, 40 बी पडते. शेवटी शेतकरी जसा शेतीला झटल त्या पद्धतीने त्याला ती शेती उत्पन्न देतच असते ना. बर. आपल्याला किती उत्पन्न पडते सध्या? सरासरी आपल्याला बघा, पहिलं लागण असली म्हणजे एक 60-65, हम्म, दुसऱ्या पिकाला एक 60-55. आता माझं 5वं पीक आहे. माझा एक अंदाज आहे 40-45 पडेल असं म्हणतोय. जास्त पाऊस झाला यावर्षी, जरा ऊसाची वाढ आत्ता व्हायला लागली. आता 5-5 पिकापर्यंत ऊस ठेवताय तुम्ही? मी आता 6 बी ठेवणार आहे. ठेवणार आहे? खर्च एकरला 25,000 नुसती लागवडीचा खर्च येतोय, तर मग पुन्हा मोडून काय करायचं? मग टनेज वाढते की परत? टनेज वाढून किती पैसे वाढत, त्याला खर्च तेवढा केला तर ही बी टनेज वाढतेच की मग. बरोबर. बर. आता तुम्ही सांगितलं की शेंगा असतील, ऊस असेल, कांदा असेल, हे कांदा पिकाबद्दल तुम्ही काय सांगताल? कांदा कसा आहे माहिती आहे का, कांदा ही शेतकऱ्याचं लखपती पीक आहे. लखपती. आणि एखाद वेळेस गरीब पीक आहे. बर. कांद्याचा दर ही तोंडातनं जेवढा पडेल तेवढा दर आहे. ऊसाचा जसा आपला बाबा एक 3,000 आहे, 2800, कोण 2500 म्हणते, ती ठीक भाव आहे. बरं. ती कसलाही असो मग ऊस. बरोबर. तसं कांद्याचं कसं आहे, आपण सगळी मेहनत करून पोती भरून आडतीला नेऊन जेव्हा तोंडातनं शब्द येईल ती दर खरा आहे. बरोबर. मला आता गेल्या वर्षी मी कांदा केला होता, न्यूज तर काय खरं नव्हतं. मला वाटायचं 22,000 झालं तरी बरं. 22,000 झालं तर मला झाले 1,10,000 रुपये. हो. कांदा तसा हिशोबात गेला आपला ना. हा, म्हणजे मार्केटला दर मिळाला. सांगली मार्केटला कांदा माझ्यासारखा कोणाचाच गेला नाही. फक्त मी त्याला चांगली जोपासना केली ती. चांगली म्हणजे इतर काय एवढं नाही. जरा फवारणी, दारू, संत्रा मारून जरा मला अनुभव म्हणजे लोकांनी सांगितलेला. आम्ही काही स्वतः दारूचा विषय नाही आपल्याकडे. आमच्या घरातला दारूचा विषयच नाही कुठे. फवारायपुरती आणतो आम्ही, फवारली. त्याच्यामुळे थोडं उत्पन्न मला चांगलं मिळालं, म्हणून या वर्षी कांदा मी जास्त केला. बर. मग आता ह्या वर्षी नेमका कांदा जास्त केलाय आणि पाऊस आलाय, मग हे जेव्हा आता ते कसं आपण करताना करू वाटलं आपल्याला चांगलं उत्पन्न, थोड्या 8-10 गुंठ्यात लाख 1.25 लाखाचा कांदा झाला. मग या वर्षी जरा एकरभर केला तर जास्त पैसे होईल म्हणून केला, पण आता निसर्गानं कोपलं त्याच्याला इलाज नाही. आपण काय करणार? बरोबर. ह्याच्या आधी काका तुमचा काय जाणवत आहे, कधी पाऊस पडला होता एवढा पाऊस? बघा, मला वाटतं एक 18-19 पडला होता बाई. 19 बर. त्या काळात बी असं झालं होतं, जास्त पाऊस पडला होता. ह्याच्यापासून आता कांद्याला काय नुकसान? कांद्याला नुकसान आता कसं आहे, व्हायला लागलेच. काय काय लोकांचं जे जमिनीचं पाणी निसरा होत नाही, ती सध्या आता सगळा तोट्यात आहे, संपल्यातच गेले. आणि माझी जमीन थोडी पाणी निसरा व्हायची, माझ्या कांद्याला काय अजून थोडासा नाही, तरी आज पाणी साठले भरपूर त्याच्यात. बरोबर. आता जास्त पाण्यामुळे कांद्यावर काय परिणाम होईल? ती नासून जाणार ना, सोडून जाणार आहे. शेतकऱ्यांनी ती पाणी काढून दिलं, काढायची त्याला जर ती सोर्स असला तर बी काढता येतो ना. ती पाणी काढायचं बी जोक न. शेजारीची जमीन उच्च असली ना आपली लावण्यात असली ती काढायला येत नसते. काढायला येत. मग ती काय आहे, ती नुकसान डोळ्यानं उघड्या बघत बसायचं ना, पचवायचं गपचिप. पचवायचं. इलाज नाही त्याला, काय करायचं. बर. आता राहिला विषय, आता ही नुकसान तुम्ही सांगितलं, पावसामुळे होणार नुकसान सांगितलं. आता मी इथं बघितलं की तुम्ही एवढं मोठं आता डबल मजली घर बांधलेलं आहे, आणि ह्याला आर्थिक भांडवल कुठून आणले तुम्ही? शेतीतलं. आता बरेच शेतकरी म्हणते की शेतीतनं काय परवडत नाही, काय उत्पन्न निघत नाही. कसं आहे माहिती का, त्याच्या घरचं जर संस्कार चांगलं जर करणारी चांगली नसली तर ती परवडणार नाही ना शेती. आता माझी 2 मुलं आहे, ती माझी मंडळी आहे. आम्ही इतकं झटतो की बोलायचं काम नाही शेतीला. आता तुम्ही सांगितलं की मंडळी आहे आणि 2 मुलं आहेत, तर मंडळी कशा पद्धतीने तुम्हाला साथ मिळते? काय ते माझ्या बरोबर फवार सोडू लागते. बर. फवारती आहे, सऱ्यात ओढू लागते, सारं ओढू लागते, सगळं करते. तुमचं लग्न कधी झाले काका? आमचं 87 ला.
87ला तुम्हाला शेतकरी म्हणून दिलते काय नोकरी होती त्यावेळेस? नाही, मला कोण बघायला सुद्धा आलं नाही. ते फक्त पाहुणं पहिलं होतं, त्याच्या हिशोबाने निस्ती तिथं मुलगी करूया म्हणते ती, म्हणली का त्या गपचूप मला दिली. काय सुद्धा त्याने अडचण नाही, तुमची काय पसंती नापसंती काय काय सुद्धा नाही. नाही? नाही. बर, म्हणजे जुन्या काळात आई वडिलांनी दाखवलं वा ही करायचं तर ती करायचं, अशा पद्धतीने झालेलं आहे. ती पहिलं कसं होतं माहिती आहे का, आमच्या मंडळीची जी मावस बहीण आहे ती माझी भाऊजी होती. बर, हा हा. त्याच्यामुळे त्यांनी ती आमच्या भाऊजीने तिकडे सांगितली की आमच्या धीराचं बी लग्न करायचं आहे म्हणले. त्यांनी येऊन बघितलं तेव्हा मी नव्हतो बी तिथे, दुकान होतं पंढरपूरला. त्यांनी मला बघितलं सुद्धा नाही. मग जवळजवळ मला लग्नातच काय काय लोकांनी बघितलं. होय, तुमची अशी गावाकडे ओळख बी नव्हती काय जास्त? गावाकडे होती, पण त्यांच्या गावाकडे कोणी बघायचं. त्या सासऱ्यानं बघितलं नव्हतं, ते मला वाटतं मेहुण्यानं बघितलं नाही, मेहुण्याशी कोणी साडूनी जी आता बघायला लोक अशी ती त्याचं कोणच नाही. आणि मी कोणाला माहीत बी नव्हतो. ज्या दिवशी लग्ना दिवशी आमची म्हणजे ही पाहुणा आहे म्हणून ओळख झाली. कुठल्या सालाला झाले लग्न? 21 जून 1987ला माझं लग्न झालं. 87ला झाले? 87ला. बर, मग त्या काळापासून आतापर्यंत तुम्ही काय शेतीला संघर्ष केलेला आहे, म्हणजे शेतामध्ये काय उत्पन्न घेताय किंवा पाणी केले, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल की बाबा पडत्या काळामध्ये तुम्ही काय काय कामं केली ती? 87ला आमचं बागायत नव्हतं. बर, हा. आमचे 87ला लग्न झाल्यावर 88 मी सायकल दुकान चालवत होतो पंढरपूरला. बर, हा. श्रीनाथ सायकल मार्ट असं पसंत पेठेत दुकान होतं. 50 सायकल होती, भाड्याचा आमचा धंदा चालत होता. म्हणजे असं सायकल अशी भाड्याने द्यायची पुन्हा माघारी असं होतं काय? हा, भाडती सायकल व श्रीनाथ सायकल मार्ट धर्मगाव पंढरपूर असं त्याचं नाव होतं. ती मी दुकान चालवत होतो. मग त्याच्यातनं जरा आमचा आर्थिक परिस्थिती जरा चांगली झाली. बरोबर. मग त्या डोक्यात आले की आपली जिरायत शेती आपण बागायत करावं. म्हणून आम्ही नदीवरनं जागा घेऊन 1 ते 3.5-4 फूट पाईपलाईन केली. मग तिथं होतं माझं पहिलं 5.5 एकर रान आमचं. त्या 5.5 एकरावर बागायत केलं थोडे दिवस. पुन्हा आमचं वडील वारलं 90ला. वडील वारल्यावर मग मंडळी आम्ही आमच्या आईसाठी आपलं आलो ह्याला. आईला सांभाळायला कोण नव्हतं म्हणून आम्ही धर्मगावला आलो. धर्मगावला आल्यावर एवढी आम्ही कष्ट करून शेती बी पिकवली, आईला सांभाळ केला चांगला. त्याच्यावरनं करत 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 थोडे दिवस गेल्यावर पुन्हा 10 वर्षाच्या वाटण्या झाल्या आमच्या. साधारण 90ला वडील वारलं, आमच्या वाटण्या झाल्या 93ला. 93ला वाटण्या झाल्यावर मला वेगळं टाकलं. माझ्या हातात काही सुद्धा नव्हतं. मी असा कष्ट करून जगलेला माणूस, थोरला भाऊ म्हणून सगळं त्याचं करत होतो. आम्ही एकत्र कुटुंब असल्यामुळे त्याला तेच मालक होता, सगळं आम्ही करत होतो. 4 बहिणी होत्या, आई वडील ह्यांना सांभाळ करत आम्ही केलं. पुन्हा वडील वारल्यावर मी वेगळा राहिलो. वडील वारले तो लग्न झालती का बहिणींचे? हो, बहिणीचे सगळे. मी सगळ्यात लहान आहे. लग्न झाली होती, मी सगळ्यात लहान आहे. मग पुन्हा आम्ही काय केलं, वाटून घेतलं. मग छोटंसं मी 93 सालाला दुकान टाकलं. छोटंसं 1500 रुपये भांडवल. कसलं दुकान? किराणा दुकान टाकलं. 1500 रुपये भांडवलात किराणा दुकान टाकलं. आज 1 कोटीचं मी आता त्याच्यात प्रॉफिट मिळवली. 1 कोटी? हो, 1 कोटी सुद्धा. हो, माझं आता 32 वर्ष दुकान एकटेच होतं ना गावात. अजून बी आहे दुकान, अजून चांगलं. आता काय ते महागाईमुळे धंदा लई होती हे सांगायचं नाही. पहिला आम्हाला 700, 800, 700, 500, 700, 800 रुपये धंदा होत होता. ते सुद्धा त्या टायमाला भागतच होतं ना. त्या काळच्या महागाईच्या काळामध्ये तेवढं पैसे म्हणजे लई मोठी गोष्ट. 2 रुपयाला पाव किलो शेंगदाणे निघलेत आम्ही. 2 रुपयाला? 10 रुपयाला प्युअर करडीचं तेल पाव किलो 10 रुपयाला आणत होतो आम्ही. 36-35 रुपयाने किलो. आणि एकायचं 10 रुपयाला पाव किलो. म्हणजे काळ आता 900 ग्रामची पेशवी 150 न 1.25 येते. 200 म्हणजे आधी 150 बाजार व्हायचा, ते आता नुसती एक तेल आहे पिशवी. येत नाही त्यात. येत नाही. पहिल्या 150 बाजार माणसाचा घराचा सगळा 5-6 माणसा कुटुंब भागत होत. मग आता ही खेड्यात दुकान टाकले तुम्हाला उधारी ही लोकांनी. गाव म्हणजे कसं असतं, गिरायक हे आपलं दैवत म्हणून आपण सांभाळायला कडे बसतो. अजून पत्र आपल्याला त्या गिरायकाची बी साथ आहे, दुकानची बी साथ आहे. मी कधी तोट्यात दुकानात आलो बी नाही. आणि तोट्यात येणं दुकानदारीचं काम म्हणजे कसं असतं, त्या दुकानदाराच्या मुलं किंवा जी दुकानात बसतो त्यानं वाईट वागला का दुकानदारी गेली. वाईट वागला म्हणजे दारू पिणं, मग गुटखा खाणं किंवा तंबाखू खाणं किंवा काही करणं, काय ती मटका आकडा झोगार लाख भानगडी, ही आमच्या मुलाच्या आणि आमच्या हाताला सुद्धा तसलं माहित नाही. ह्याच्यामुळं आम्ही त्या किरकोळ दुकानातून कोट्यावधी आपलं झालो. त्याच्यात पुन्हा काय केलं, पुन्हा एवढं बागायत आता भागत नाही, जरा मोठं करा म्हणून वरली जमीन बी वाटून घेतली. तर आमचा 10 एकराचा प्लॉट होता, भावाभावाने आम्ही नेहमी वाटून घेतली. मग मी ती लेवल केली. असंच थोडं पैसे करत मसरं काम धंदा करतच पैसे साठवत आम्ही ते आपलं लेवल करून एक आपला बोर मारला. निश्चित पाणी जी लागली ती मापाच्या बाहेर तेव्हापासून माझं फुल बागायत आणि फुल पाणी आणि फुल पगार. एका बरोबर आहे? हो, एका बरोबर आहे सगळं. अहो, माझं 10 एकर 15 एकर भेजेल एका बरोबर. ठिबकनं केलं तर 25 एकर रान भेजेल.
काय सांगताय? एवढं पाणीच आहे आपलं. हा. मग ते उन्हाळ्यात ही काय जाणवत काय नाव सुद्धा काढाय ना, कसलं उन्हाळा येऊ नाही तर काय येऊ. आता पावसाळ्यात तर काय पाणी 20 फुटाच्या खाली माझं पाणीच जात नाही कसली बी. आता 8-7चा हंडी पंप आहे. होय. आणि एवढं पाणी बोरलाय? बोरला जवळजवळ 3 इंच पाणी माझं 3 इंचीतनं उडते. आपलं 1.25 फूट, 1 फूट 3 इंच एवढं पाणी उडते. 1 फूट 3 इंच 3 इंच पाईपातनं 3 इंचीत पाईपनं लास्ट 2200 फुटावर उडते तेवढं. बर बर. पाण्याला काय अडचण नाही. कसं आहे माहिती आहे का, आपण आई वडिलांची सेवा केली किंवा सगळ्या जर गोष्टी आपण चांगल्या सांभाळून राहिलो, गावाशी मतलब कुठला ओढणपणा नाही जर करणं, तर परमेश्वर त्याला काही सुद्धा कमी पडू देत. म्हणजे कर्मावर आहे म्हणायचं सगळं. शेवटी कर्मावरून आपल्या वागणुकीवर आहे. हो, कर्म बिन वागणूक बी केली पाहिजे ना. नाहीतर काय करायचं, चांगलं कर्म करायचं ना, वागण्यात बाहेर वाईट वागायचं. दारू पिणं, कोणाला शिव्या देणं, ते लोकांवर नजर ठेवणं, वाईट त्याचं चितणं. समजा आपण लोकांचं जर वाईट करायचं असेल तर आपलं आधी वाईट करायला लागतं. बरोबर आहे. मग लोकांचं वाईट होत असतं. म्हणून आमच्या मुलाशाच्या बी आमच्या बी भावना असल्या कोणाच्याच नाहीत. म्हणून आम्हाला एवढं परमेश्वराने दिले. आई वडिलाचे आशीर्वादाने किंवा परमेश्वराचे आशीर्वाद. बरोबर आहे. आई वडील म्हणजे परमेश्वरच आणि परमेश्वर म्हणजे आई वडीलच असंच आहे. म्हणून आम्ही त्यांना मानतो चांगलं. बरोबर बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती सांगत आहेत की आईची सेवा केल्यानंतर किंवा वडिलांची सेवा केल्यानंतर काय आपल्याला फळ मिळते, आणि प्रामाणिक कष्ट आणि प्रामाणिकता जर दाखवली तर कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अतिशय दांडगा अनुभव आहे. साधारणपणे लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत ह्यांनी कष्टातून सगळं उभा केलेला आहे. तर आपण महत्त्वाचं म्हणजे शेतीविषयी यांना अजून थोडंफार विचारणार आहे. तर काका मला अजून एक सांगा की शेती पिकवताना प्रामुख्याने काय बघितलं पाहिजे शेतातलं? बाबा पाणी असेल, माती असेल, ह्या कुठल्या कुठल्या गोष्टीचा अभ्यास आपण काय ती माती परीक्षा नसतं कधी काय केलं नाही. बरं. हा. शेतीची मशागत तेवढी चांगली करणे. त्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे? अहो, नांगरलं पाहिजे, पुन्हा त्याला फनपाळी केली पाहिजे. पण आता रोटर काय विषय सोडा, पण निदान बैल हाणून व्यवस्थित सरी दोरी करून व्यवस्थित लागण केली, व्यवस्थित केलं तर व्यवस्थित होते ना. आताची लोक काय करते माहिती आहे, कसलं तर रानसाला रोटरायचं आणि पेरायचं ना आलं, मग त्याच्यात काय ती वापती बी नाही येत नाही, पुन्हा काय मग शेती परवडत नाही. आपण शेतीला कष्ट करत नाही, खर्च करत नाही, शेती परवडत नाही. ती जर शेती नांगरून व्यवस्थित फनवून पाळी घालून जर बैलाच्या खंड चांगलं पेरलं तरी उत्पन्न शेती काळी आई ही देणारी आहे, आणि थपटून खाऊ घालणारी आई ही आपली आई आहे. देणारी आई म्हणजे काळी आहे. त्या काळ्या आईनं जर आपल्याला देना, अहो तुम्हाला ₹1,00,000 पगार असू दे महिन्याला किंवा दिवसाला असू दे, काळ्यामध्ये पिकणं तर तुम्ही खाता काय, नुसतं पैसे. बरोबर आहे. हा, पैशानं काय होणार? आता काय आहे, माणसाच्या कपड्यापासनं ती केसाच्या तेलापर्यंत ही जी लागतं ती शेतकरीच आहे होती. शेतकऱ्याने पिकवलं तर सगळ्याला शेती परवडत नाही म्हणून जर पाडाक सोडली तर तुम्ही 10-10 लाख रुपये जर महिन्याला पगार मिळवले तर खाता काय ना पेता काय, पाणी सुद्धा तुम्हाला नाही. पुन्हा बरोबर शेतातलंच पाणी ना. बरोबर. शेतातला आंबा आहे, चिक्कू आहे, कांदा आहे, वांगा आहे, शेंग आहे, मिरची आहे, ऊस आहे, ज्वारी आहे, गहू आहे, ही जी तुम्ही धान लागतंय ते सगळं शेतकरीच आहे. शेती पिकवल्याशिवाय त्याला मिळत नाही तरच तुम्ही खाता, नाही तर कुठलं खाणार? बरोबर. तरी पण शेतकऱ्याला मानव असा शेतकऱ्या पिकाला भाव मिळत नाही, तर ह्याला काय करायला पाहिजे? आता ती काय माहिती का, शासनाचा दर शेतकऱ्याला ठरवून दिला पाहिजे, द्यायला पाहिजे, ही माझं मत आहे. आता तुम्ही शाळा मास्तर आहे त्याला 80,000 पगार, आणि एक इंजिनियर आहे त्याला 1.25 लाख पगार, हे तुम्ही ठरवताय. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे महिन्याला त्याचं ठरलेलं असते, ठरलेलं. तसं शेतकऱ्याला बाबा मकाला एक एवढा दर, ऊसाला एक एवढा दर, कांद्याला एक, आम्ही भले आम्ही 5-10 हजार मागत नाही हो, आम्हाला शेतीला खर्च जाऊन एक घर खर्च बागून एक 25% शिल्लक राहील तर बाद झालं. बरोबर आहे. हे शासनानं कळलं पाहिजे. बरोबर. शासनाला काय कळलं पाहिजे बाबा, आज आपण सरकारी नोकरीला शाळा मास्तर केला की त्याला ₹1,00,000 पगार म्हणतो, सर असला का त्याला 1.25 लाख, प्राध्यापक असला का त्याला 1.5 लाख, अशी पगार ती ठरवती. बरोबर आहे, ठरलेला असतं. बरोबर आहे का? तसं शेतकऱ्याच्या मालाला हे दर शासनानं कळकळीनं अगदी दर ठरवून द्यावं. म्हणजे त्यात सारखी घसरण होते किंवा चढ होती, ह्यात चढ होत नाही. होत नाही, चढ होत नाही. माल जर शेतकऱ्यांना आता मी कांदा केला म्हणून पुढच्या वर्षी तुम्ही करताय असं ते 4 चौघांनी केला, नेमकं त्या शासनानं त्या वर्षी कांद्याला ₹200-400 भाव द्यायचा. शेतकरी कुचमला का राहिला? कुचमला. खर्च तेवढाच आहे. खत ते वाढवले तर खताच्या किमती वाढली, त्या औषधाच्या किमती वाढवले ते सगळ्या, आणि कांद्याला तुम्ही आता माझा गेल्या वर्षी 6,000 गेला म्हणून मी आता या वर्षी जास्त केला. बरोबर आहे. मला या वर्षी 5,000 मिळालं तर मी समाधान आहे, 4,000 आलं तर मी समाधान आहे. उद्या माझ्या शेजारच्यानं बघून जर 5 एकर केला कांदा, आला पावलेला एवढा मोठा कांदा झाला, आपण बी करूया. आणि त्या वर्षी जर शासनानं जर
कमी आणला अहो दर आणाय त्यांच्या हातात आहे. बरोबर आहे. मग तसं तुम्ही मास्तरला ह्याला शासनाचे जे तुम्ही नोकऱ्या देताय त्याला तुम्ही पगार ठरवून देताय बाबा आधी नोकरी लागायची आधी 95,000 रुपये पगार 40,000 रुपये पगार असं ठरवत आहे. सुट्ट्या येते अजून त्यांना. हा ती सुट्ट्या बिट्ट्या काढू देऊ त्यांच्या नशिबी बनायचं शेतकऱ्याला सुट्टी रातचं बी नाही दिवसा बी नाही. ह्यांनी काय केलं पाहिजे माहिती आहे का दर शासनानं ठरवावं. बाकीचं आपल्याला त्याचं काय देणं घेणं नाही. मी काय राजकारणी माणूस नव्ह मी आहे शेतकरी. बरोबर आहे. फक्त कांद्याला भाऊ बाबा गेल्या वर्षी कसा होता सरासरी दर 8 काय गेला आणि 2 काय गेला त्याच्यामधलं दर द्या हो 2,000 2,500 3,000 फिक्स दर द्यावं. मग त्यात नमुना बघून द्यावं तसा बी विषय म्हणत नाही आपण एकच दर सगळं द्यावं. चांगल्या मालाला चांगल्याचा चांगला दर द्यावा जे काय असेल पण तरी कमीत कमी 1,500च्या पुढनं दर कांद्याला सगळ्याला मिळा 1,500पासून प्लस पुढं. बरोबर त्याच्या आत परवडतच नाही. कसं परवडायचं आता बाय 250-300 रुपये रोजगार घेते 3-4 तासात गडी 500 रुपये घेतोय बरोबर. खताचं पोत 1400 1600 आणि 1800 बरोबर. फवाराची औषधं बी त्याच चालीचं फवारा आपल्याला होईना गडी लावतो ती 500 रुपये मजुरी. ही जर हिशोब केला आणि तुम्ही कांद्याचा असं जर 400-800 कांदा घालला तर शेतकरी का तोट्यात येत नाही. बरोबर. मग हे आत्महत्याचा प्रकार बी त्याच्यामुळे झाली ती की मग तुम्ही कांद्याला ह्याला शेतकरी मालाला कांद्यालाच म्हणू नका शेतकऱ्याचा सर्व मालाला योग्य भाव द्या. लय शेतकरी म्हणतो माझा 10,000 गेला पाहिजे हे बी नाही. बरोबर आहे. मापात तर पाहिजे. आज शेतकरी जवळजवळ हजारो शेतकरी आहेत करोड शेतकरी आहेत. त्यांनी जर सगळ्यांनी जर लाख लाख रुपये मागितले तर ते शासनानं द्यायचं कुठनं मग. बरोबर आहे. ही बी अडचण आहे ना. मग शासनानं काय केलं पाहिजे नुकसान भरपाई देऊ नये काय देऊ नये सरस मालाला चांगला भाव योग्य द्यावं. मका आता 3,000च्या आत सुद्धा परवडत नाही द्यायला नाही बरं. अहो ब्याची पिशवी 2200 रुपये झाली. हा मग ते निस्ती पिशवी मग त्याचा काढूच तर खर्च शेतकऱ्याला करायचं. कसं असते मग नेमकं काय असते मग आता पिशवी घ्यायची कोण पेरतं कोण टोचून करतं कोण दाम्यात टाकतं. मग दाम्याला आली बैल पेरायला ट्रॅक्टर टोचा आली बाया खर्च वाढला का राहिला वाढला. हा मग ते खर्च पुन्हा सरी दोरी खात पाणी सगळं दुनिया केली खर्च वाढतो पुन्हा मोडायचं मिशन मला भरडायला आता नुसतं ते ठिकाला 60 आणि 70 रुपये म्हणायला लागले. आता तुम्ही 60 आणि 70 रुपये ठिक करायला म्हणजे कडेपासून खर्च द्यायचा ठिक 600 रुपये असते. हा 600ला ठिक तुम्ही घेताय मग काय ते मग कधी अर्थ आहे. बरोबर आहे. आणि ठिक 600ला बसते शेतकऱ्याला पुन्हा ठिक बाजारात घे गेलो ठिकाची किंमत किती आहे 5 रुपयाची ठिक पुन्हा 15 रुपयाला सीझनला. आता कांद्याची ठिक मला आता आम्ही जळतोय ठिकी ती ठिक मला 35 रुपयाला गेल्या वर्षी घ्यावं लागलं. काय सांगतो हिला ना ती कांद्याची ठिक म्हणते कांदा त्यातच भरावा लागतो. ती लाल असते ती लाल नाही लालची 10-12 रुपये किंमत आहे ती शेजा आहे रक्त्याचं ठिक आहे त्याच्यात शायनिंग येते मग चांगली दर येतो चांगला. म्हणजे लोक म्हणली मी कधी कांदा केला नव्हता मी ऊसावर होतो पहिल्यांदा जनावर ऊस होती माझ्याकडे जनावर भरपूर होती मी भाकड म्हशी बिशी घेऊन विकत होतो त्याच्यामुळे भाकड म्हशीमुळेच माझा बांगला मी मला कलाकार गावला नाही मी दुसऱ्या मजल्यावर म्हैसच काढणार होतो मला कलाकार गावला नाही. तरी मला कलाकार त्यांनी कोणी तो सुचवा युट्यूबवर मी मोठी लाट आहे गावला म्हैस काढणार आहे वर माझ्या तिसऱ्या मजल्यावर म्हणजे आता ही 2 मजला आहे त्याच्यावर एक मला गावला नाही कोण त्याच्यासाठी मी 50,000 रुपये घालवतो म्हशीला. म्हशीचं चित्र काढायचं मी म्हशीवरच खरं कमवले जास्त 7 म्हणजे खटकाचा माल मी घेणार आणि त्याला सांभाळणार त्या मसराशाने सुद्धा माझ्यात घाबरावून मला दोहा दिलेला म्हणजे माझी वागणूक असली आमचं कर्तुक चांगली असल्यामुळं मला कुठलं फेल गेलं नाही. बरोबर आहे. मरायला लागलेली मी गाय आणली होती एकदा 1500 रुपयाला 1500 रुपयाला जर्शी गाय खटकन नेत होती. हे बाबा मी नेतो म्हणलं ती म्हणला माझी एक रेड आहे म्हणलं मी बाबा वाण्याचा माणूस आहे म्हणलं मेलं तर बोकाड म्हणेन बांधात पोरीन म्हणलं पण म्हणे मी गाय नेणार आहे म्हणलं मला गाय पटली मी सांभाळली गाय मी 15,000 रुपयाला गाय विकली 3 महिन्यात. काय सांगताय. हो 1500ची गाय 15,000 रुपयाला विकली मला देऊन द्यावा ना वाईट काय बोलायचं. म्हणजे गाब राहिली काय गाबच होती हो तिला अनावातून गळी होती पाय खोडत होती ती मी डमडम मध्ये घालून उचलून आणली होती आणि तिला मी सांभाळली. आमच्या बायकोचं ना आमचं त्यांना सांभाळणं चांगलं असल्यामुळे जनावर कसले बी असू द्या आमच्यात चांगलंच करण्यानं आम्हाला त्या जनावरांना चांगले केले. मी काय नोकरदार नाही किंवा मी कुठला 2 नंबर व्यापारी नाही काय नाही मी काही सुद्धा केलं आणि जनावर सुद्धा मी बाजारात काही नेऊन ऐकलं नाही म्हणजे दावणी लोक येऊन येत होती तेवढा विश्वास. हो मी म्हणणार बाबा मी 25ला आणले 2 महिने सांभाळले 4 महिने सांभाळले मग 40ला नेतो का 50ला नेतो नेत होती लोक आणि उधार बी देत होतो का मला पैसे घरी बी आणून दिले ती लोकांनी. हो मी काय नाही असा मोकळा मनानं असल्यामुळे मला देवानं पूर्ण मला दरवाजा मोकळा सोडलेला म्हणजे मरणाच्या दाडात जनावर हो सांभाळले त्यामुळे ते देवाने तुमचं चांगलंच केलं. हो काय आपण का वाईट जर काय म्हणत आलं तर त्या माणसाचं काय खरं नाही
चांगलं असलं चांगलंच म्हणा. बरोबर. आता सध्या का नाही परिस्थिती आपली एकदम चांगली आहे, हा, हा. म्हणजे करतोय म्हणून. मी जर उद्या करेन ना किंवा मुलं जर करेन आम्ही करेन, मग परिस्थितीला बिघडायला उशीर लागत नाही हो. बरोबर आहे. मिळवायला 365 दिवस लागते, घालवायला 5 दिवस लागते. खरं आहे. 5 दिवस जर तुम्ही घालवायला लागला तर तुम्ही किती जर वर्ष 360 दिवसात मिळवलेलं 5 दिवसात जाते, बरोबर. पण मिळवायला 360 दिवस लागतात. हम्म, हम्म, हम्म. ही शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांनी लक्षात घेतलंच पाहिजे. बरोबर आहे. हम्म. बर, आता तुम्ही मकाचं पीक घ्या. मग मका पिकाबद्दल तुम्ही सांगितलं की त्याला लय कष्ट आहे, त्याला फवारणी आली, त्याला खुरपणी आली, त्याच्यानंतर त्याचं बी आलं, टोचणं आलं, पेरणं आलं, बरंच तुम्ही सांगितलं चांगल्या पद्धतीनं. मग ह्या मकाचं तुम्ही उत्पन्न काढलंय कधी किंवा असं काय? माझ्यासारखं मगच पीक कोणच काढत नव्हतं. बर. एवढी मी मका करत होतो. हम्म, हम्म. आता ही फवारणं आणि ही ब्याच्या पिशव्या 1200 आपलं 2200 हम्म, हम्म, हम्म. आणि फवारणं, हम्म. ह्या मकाला 2दा फवारणी करावी लागते. आता ह्याच्या मकाला कधी फवारणी सुद्धा नव्हती, बर. मी कधी महागंदी केली बी नव्हती. हं. गेल्या पडलेल्या वर्षी मी लावली होती, एक 5 पिशव्या लावले होते, मला 185 पोती मका झाली. 185? नाही, नुसती 85 बर बर. 85 पोती मका झाली होती. हम्म. मग ती आपल्याला जरा परवडलं नाही, म्हणजे? ही खर्च. हम्म, हम्म, तरी ऊसात होती, हं. ऊसात असल्यामुळे जरा तसं हे केलं, म्हणून मी मका जरा थोडीशी आता बंद केली. बंद केले काय? आणि हे गहू वगैरे बाकीचे पीक गहू तर मी मला वाटतं 15 वर्ष झालं केलाच नाही. का हो? परवडतच नाही ना. कसं काय परवडत नाही? नाही परवडत आपल्याला. हा. म्हणजे ते थोडं काय सूत्र आहे सांगा की आम्हाला. आता कसं आहे माहिती आहे का, आता बाय लावायला 300 रुपये हजेरी मागते, बर. तिला 1 गुंठा लावणं होत नाही. होत नाही. हं. हं. मग एकराला जर 10 आणि 20 आणि 25 बाया गेल्या, 25 3 75, हं. 7,500 रुपये नुसता रोजगार गेला. बरोबर. ब्याची पिशवी 2000 आणि 1800 शिव पिशवी नाही, हं. तसल्या एकरात 4 पिशव्या लागते ते टोचायला. बर. सऱ्या दोऱ्या आल्या, हं. पाणी. पुन्हा त्याला पाणी द्यावं लागते, त्याला फवारणी आली, खुरपानं आलं, काढायचं मळायचं. 200 का 250ला मिशनवाला ही म्हणतो ठीक ठीक. पुन्हा करायला. ती नीट करून दळायची. पुन्हा ती नीट करून दळायचं नाही करायचं. मग त्याच्याऐवजी काय माहिती आहे, बाजारात आयता गहू मिळतोय ना 1700 रुपये 1750 रुपयाला 50 किलो ठिकी मिळते. हं. मी ती आणून खातोय आता जवळजवळ 7-8 वर्ष झाली मी गहूच करत म्हणजे गहू परवडत नाही आपल्याला. नाही. म्हणजे कसं आहे का, आपलं माणसं नसल्यावर परवडतच नाही ना. आम्ही विकत आणून खातो, गहू ज्वारी सगळी विकत. म्हणजे गहू हा शेतात करण्यापेक्षा विकत आणलेला फायदा. परवडत. हं, हं. त्याच्यातही तुम्ही फालतूक धान करा ना, हं, हं. लय परवडते. बर. काय बी करा तुम्ही. हं, साधी मेथी लावा तेवढी, बर. आणि ते गव्हाच्या पिकापासून मेथ्या नेऊन बाजारात तुम्ही वांगी मेथ्या काय भाजी कुठली बी का, हं. त्या गव्हाचे 3 पट पैसे त्याच्यात मिळतील. मिळते तर. हं. हं. आणि गव्हाला पुन्हा जर एखादा रोग पडला, ते तांबेरा पडला म्हणलं का, एकर गव्हात 4 पोती सुद्धा गहू होत नाही. होत नाही ते. हे तांबेरा पडल्या गहूच होत नाही. तुम्ही ॲव्हरेज काढले गव्हाच कधी? लय काढले, महागणी करत होती. महागणी गहू जे होतं ना तवा करत होती, मस्त करत होती. एकरात मी मोठी पोती तवा हो. 20 पोती काढली ती एका एकरात एका एकरात. 20 पोती म्हणजे 40 ठिकी. हा. बर बर. आणि 22 गुंठ माझं रान होतं, हे काय ते एक तुकडं होतं, त्यात खपली गेली ती. हा. मालकीन आमची दिसत नव्हती खपली, काय सांगताय? एवढी रगील खपली समज. 22 पोती खपली झाली. 22 पोती किती गुंठ्यात? 22 गुंठ्यात. म्हणजे अर्धा एकर वर थोडं. हा. हा, अर्धा अर्धा एकर, 2 इकडे गुंठ. 22 पोती ती मोठी पोती मका खपली झाली. मला म्हणजे एकरी 40. करत होतो अहो, मग खपली करत होतो, वांगी करून बाजार विकत होतो, सगळं केलंय. म्हणजे तुम्ही आता मग सांगितलं की सायकलीच दुकान होतं, गवंड्याचं काम केलंय, सगळं केलं हो. माळवं विकले म्हणताय, दुकानदारी केली. माळवं इकले असं बसून नाही ऐकलं, मी निलावाला घालतो. हा, म्हणजे शेतातनं पीक शेतात लावायला घालत होतो. एकदा असंच एका ऊसात त्या 22 गुंठ्यात एकदा ऊस, हम्म. कांदा, हम्म. भेंड्या हा. आणि मिरची केली. बर. तर मला जवळजवळ ऊस झाला होता त्या टायमाला 60,000चा, हम्म. आणि फालतूक धान झालं होतं 75,000चं. काय सांगताय? मी ऊसापेक्षा ते दुसरं अंतर. हा, हे असं मला आंतरपिकाची थोडी सवय हा. आहे. घेत होतो महागणी पोरं बिरं सगळी करत होती. आता पोरं लागलेली मार्गावर जिकडे तिकडे जे त्याला धंदा येतं, त्याच्यामुळे मी आता लई माळव्याच्या नादाला नाही. नाही तर चांगला आहे ते माळव सुद्धा चांगला आहे. म्हणजे करणारा ना कष्टाळू असेल तर काय अडचण हा, काय सुद्धा अडचण नाही. शेती केली चांगली तर काही सुद्धा कमी पडत नाही. कमी पडत नाही. शिल्लक राहते. मी ह्या शेतीच्या शिल्लक मधनच आता ते सांगायला लोक पण माझ्यावर दरड वेळ टाकतील त्याच्या. नाही नाही, दरोडा कसं टाकतील? एवढं आपण कमवलं. कमवलंय. बर. मला 1 रुपया बँकेचं कुठल्या लोन नाही, कर्ज नाही, कधी काढले नाही. माझं सिबिल कुणी बी तपासले, एक 10 पैशाच्या कुणा म्हणजे नाही. पाहुण्याकडे नाही, कोणाकडेच नाही. हा, म्हणजे कुणा दारात जायची भानगड नाही गेलोच नाही मी. एक भाकर आम्ही दोघांनी अर्धी अर्धी खाऊन झोपलो असेल, पण शेजाऱ्याकडे पीठ आणायला मी मंडळीला कधी पाठवलं नाही पाठवलं. हेट गाडी पीठ सुद्धा नाही. ती तत्वच नाही तसं. अजिबात तसं नाही. म्हणजे मी कुणा दारात अजूनपर्यंत गेलोच नाही.
बरोबर, एकदम स्वाभिमानानं जागला. स्वाभिमानानं जगून आपलं कष्ट करत प्रामाणिकपणे लोकांचं काय नावच काढायचं नाही कसल्याच बाबतीत. आपलं कष्ट करत राहणे. जी शेती आपल्या ताब्यात भावानं वाटणी करून दिली तेव्हापासून आम्ही जी शेती करतोय तीच दुकानदारी त्याच्या जोडीला. बरोबर, जोडधंदा. आणि पुन्हा पोरगा एक थोरला, मग त्याला बी आता छोटा हत्ती घेऊन दिलाय, घेतलाय. पुन्हा त्यानं गाय आहे त्या, ती दूध घालतय करते, त्याची ती बी करते, ती खालचं 4 एकर रान तीच बघते. मधनात जातो मी बी पोरं बिर शाळा बिळत घालाय, 2 नातू आहेत. करतो चांगलं आहे. मुला गाय चांगली आहे, सून चांगली आहे, मंडळी म्हणजे घरबच आपलं. नाही तुम्ही आता एवढं हे करताय म्हणलं सगळी चांगली राहणार. कसं आहे, कुटुंब चांगलं असलं का नाही, सगळं मुलं सोना सगळी चांगली राहते. ते आपण बी सगळं चांगलं राहिलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे आणि फालतू कुठल्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. फालतू मुळंच घरात भांडण लागत असतं, दुसरं काय नसते. कष्ट करा तुम्ही, किती बी करा, आणि लोकांचा इशारा करायचा नाही. ती आली ना मी करत नाही, मी आली ना ती करायचं नाही म्हणलं मग शेती पडाक राहते. तसंच असते. आम्ही तसं काय नाही, मुलगा येऊ झोपला मुलगा तरी म्हणत नाही की आम्ही बाबा जादार मोडून झोपला असं माहिती, आपण जाऊन उठून जाऊन मोडून जायचं. बरोबर. आता हे पोरांचे काम करायचं जरा ही क्षमता पाक बाद झाली. हो, कमी झाली नाही, बादच झाली. पुढच्या काळाला जमीन मिळायची नाही आणि ह्या जी लोक आहेत ती न कष्ट करणारी यांना अन्न मिळायचं नाही. हो, नाही मिळणार. कोण घालणार आहे? महागाई म्हणून काय झाली आता, घालणार कोण? पहिलं कसं होतं, माय भाकरवाट म्हणली का कोण बी मावली असे ती 1 भाकर त्याच्यावर चटणी, 1 भाकर आपण देत होती त्याला भिकाऱ्याला. मित्रांनो, आपण बघितलं ग्राउंड रिपोर्ट घेऊन की अतिशय कष्टातून आणि अतिशय त्यांच्या 68 वर्षाच्या अनुभवातून त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. आपण मित्रांनो आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगा. आपल्याला कोणता मुद्दा यातील चांगला वाटला त्याच्यावर 2 शब्द तुम्ही नक्की लिहा काकांसाठी. आणि यांचं जेवढं काय अक्षरशः इथं आता मी आल्यापासून बघतोय की मला हलू वाटत नाही, इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितले. शक्यतो जुन्या माणसांचं विचार आणि जुन्या पद्धतीची शेती काय असते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. तर व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असाल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबू, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद काका. धन्यवाद.